राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची व्याही आणि रेवती सुळे यांचे होणारे सासरे अरुण लाखानी भाजपकडून विधान परिषदेवर आमदार म्हणून जाणार असल्याच्या जोरदार चर्चा सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत। राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। यात चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळेंची व्याही अरुण लाखानी भाजपकडून उभे राहणार असल्याच्या चर्चा आहेत। 24 मेला सुप्रिया सुळे आणि अरुण लाखानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीत भेट घेतली होती। कारण होतं रेवती सुळे आणि सारंग लाखानी यांच्या लग्नाचं निमंत्रण देणं। पण या निमंत्रणानंतर राज्यात अरुण लाखानींच्या भाजप आमदारकीच्या चर्चा आहेत। अरुण लाखानी यांचा मुलगा सारंग लाखानी आणि सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांचं लवकरच लग्न होणार आहे। लाखानी आणि सुळे कुटुंबाची सोयरीक जुळली आहे। पण खासदार सुप्रिया सुळेंची व्याही उद्योगपती अरुण लाखानी हे एक प्रसिद्ध उद्योगपती आहेत। पण यात सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे अरुण लाखानी हे भाजपचे सहकोषाध्यक्ष आहेत। नुकतीच भाजपने त्यांची प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली होती। यात अरुण लाखानी यांना भाजपचे सहकोषाध्यक्ष बनवण्यात आलं आहे। यात एवढंच नाही तर अरुण लाखानी भाजपचे अत्यंत जवळचे आहेत। तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचे अत्यंत जुने संबंध आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध असल्याचं बोललं जातं। एवढंच नाही तर रेवती सुळे आणि सारंग लाखानी यांचं लग्न जुळवण्यात देवेंद्र फडणवीस आणि मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी भूमिका बजावल्याचंही सांगितलं जातं। त्यामुळेच आता विधान परिषदेत भाजपने अरुण लाखानींना आमदार म्हणून पाठवण्याची तयारी केल्याचं बोललं जात आहे। मागच्या विधान परिषद निवडणुकीत सुद्धा अरुण लाखानी याच जागेवर भाजपकडून चर्चेत होते, पण मागच्या वेळेस त्यांना संधी मिळाली नव्हती। पण यावेळेस पुन्हा एकदा त्यांचं नाव यामध्ये चर्चेत आलं आहे। नक्की काय घडते चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या मतदारसंघात? भाजप खासदार सुप्रिया सुळेंच्या व्याहींना आमदार बनवणार का? उद्योगपती अरुण लाखानी नेमके कोण आहेत? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। राजकीय वर्तुळात सध्या ज्या नावाभोवती मोठी चर्चा रंगली आहे ते अरुण लाखानी हे केवळ सुप्रिया सुळे यांचे होणारे व्याही आहेत म्हणून चर्चेत नाहीत, तर विदर्भातील उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात त्यांची स्वतःची एक भक्कम ओळख आहेत। उद्योगपती अरुण लाखानी हे विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड अर्थात VIL या नामांकित कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत। तसेच महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून ते काम पाहत असून या माध्यमातून त्यांचा संपूर्ण राज्यातील क्रीडा विश्वात आणि स्थानिक पातळीवर मोठा जनसंपर्क निर्माण झालेला आहे। त्यांच्या याच व्यावसायिक वजनामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जनतेशी त्यांचा थेट संपर्क आहे, जो राजकीय पक्षांसाठी निवडणुकीच्या गणितात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। आता या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील रखडलेल्या 17 विधान परिषद जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे। या घोषणेनंतर राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे। महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप आणि उमेदवार निवडीमध्ये बैठकांचं सत्र सुरू झालं असून याच धामधुमीत वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून उद्योगपती अरुण लाखानी यांचं नाव भाजपकडून सर्वात आघाडीवर आलं आहे। येत्या 18 जून रोजी या जागांसाठी मतदान होणार असून 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे। हा मतदारसंघ गेल्या काही काळापासून रिक्त असल्यानं विदर्भातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांमध्ये या निवडणुकीवरून कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे। या जागेवर भाजपने अरुण लाखानींसारख्या वजनदार आणि सर्वसमावेशक चेहऱ्याला उतरवण्याची तयारी केल्याचं राजकीय जाणकार सध्या सांगत आहेत। या सगळ्या राजकीय गणितात नुकतीच एक मोठी घडामोड दिल्लीमध्ये घडली। खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी थेट दिल्ली गाठत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। ही भेट निव्वळ राजकीय नव्हती तर कौटुंबिक होती। खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपल्या लेकीच्या म्हणजेच रेवती सुळे हिच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका दिली। विशेष म्हणजे या भेटीदरम्यान सुप्रिया सुळे यांच्यासोबत त्यांची मुलगी रेवती आणि त्यांचे होणारे जावई सारंग लाखानी हे दोघेही उपस्थित होते। या कौटुंबिक भेटीचे फोटो समोर आल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात अरुण लाखानी यांच्या उमेदवारीच्या चर्चांनी आणखीनच जोर धरला। एका बाजूला सुळे कुटुंब हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे मुख्य स्तंभ मानलं जातं, तर दुसऱ्या बाजूला त्यांचे होणारे व्याही भाजपच्या तिकिटावर विधान परिषदेत जाण्याची शक्यता निर्माण आता झाली आहे। मात्र अरुण लाखानी यांच्या या संभाव्य उमेदवारीवरून विरोधकांकडून आता जोरदार टीका आणि आक्षेप घेण्यास सुरुवात झाली आहे। यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते
विजय वडेट्टीवार यांनी या संपूर्ण प्रकरणावर पत्रकार परिषद घेत भाजपवर आणि एकूणच या निवडणुकीच्या स्वरूपावर कडाडून टीका केली आहे। विजय वडेट्टीवार म्हणाले, अरुण लाखानी असू देत किंवा दुसरा कुठला उद्योगपती असू देत, शेवटी ते उद्योगपतीच आहेत। आता तर त्यांचे संबंध देशातील आणि राज्यातील मोठ्या राजकीय परिवाराशी जोडले गेलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये सामान्य माणसाला या निवडणुका आपल्या आवाक्याबाहेर जात असल्यासारख्या वाटत आहेत। विजय वडेट्टीवार यांनी अत्यंत खळबळजनक दावा करत म्हटलं की सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरसेवकांना 5-5 लाख रुपये देऊन सहलीवर उचलून नेण्याचं काम सध्या सुरू आहे आणि ही सवय 2014 पासून सर्वांना लागली आहे। व्यापारी, व्यावसायिक आणि मोठे उद्योजक आता राजकारणात मोठ्या प्रमाणावर पैसे गुंतवत आहेत, ज्यामुळं राजकारण आणि समाजकारण आता प्रामाणिक राहिलेलं नाही। यात भविष्यात केवळ उद्योगपती, मोठे ठेकेदार आणि कंत्राटदारच विधान परिषद किंवा विधानसभेत दिसतील आणि सामान्य कार्यकर्ता कुठेच दिसणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। या संपूर्ण घडामोडींमुळे विदर्भातील आणि पर्यायानं महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत। विधान परिषदेच्या 17 जागांच्या निमित्तानं महायुतीमध्ये अद्याप भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला ठरलेला नाही। जागा वाटपाची रस्सीखेच सुरू असतानाच भाजप विदर्भातील आपल्या हक्काच्या जागा स्वतःकडेच ठेवण्याच्या पवित्र्यात आहे। वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या तिन्ही जिल्ह्याचं कार्यक्षेत्र असलेल्या या जागेवर उद्योगपती अरुण लाखानी यांच्यासारख्या आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या बलाढ्य चेहऱ्याला संधी देऊन भाजप आपली पकड विदर्भावर अधिक मजबूत करण्याच्या तयारीत आहे। एका बाजूला राष्ट्रवादी शरद पवार गटाशी जुळलेली कौटुंबिक सोयरीक आणि दुसऱ्या बाजूला भाजपच्या मुख्य प्रदेश कार्यकारिणीत मिळालेलं सहकोषाध्यक्षपद या दुहेरी बळामुळं उद्योगपती अरुण लाखानी महायुतीसाठी अत्यंत सुरक्षित उमेदवार मानले जात आहेत। आता भाजप खरोखरच अरुण लाखानी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करणार का? विजय वडेट्टीवार यांनी लावलेले निवडणुकीचे आरोप या निवडणुकीला कोणतं वेगळं वळण देणार आणि महाविकास आघाडी या तगड्या उमेदवाराला रोखण्यासाठी कोणता नवीन डाव टाकणार, हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? भाजप अरुण लाखानींना नक्की आमदार करेल का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। नसेच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा।